संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर नवीन कोणी असेल हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रेफरन्स केव्हा सुरू होणार आहेत, बुलेटिन केव्हा येणार आहे, या बाबतीमध्ये अनेक जणांचं त्याकडे लक्ष लागलेलं आहे आणि शालेय शिक्षण विभागाकडनं यावरती लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे. कारण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्यामध्ये हा विषयसुद्धा चर्चेला गेलेला होता. त्यामुळे त्या 2-3 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये म्हणता येईल की एक चांगली बातमी त्या ठिकाणी मिळू शकते. आणि विषय आहे की आता भरती प्रक्रिया तर सुरू होत आहे, परंतु आणखीन एक महत्त्वाची एक याचिका आहे. ती याचिका म्हणजे 55-60च्या संदर्भामधली. आणि ही जी याचिका आहे, या याचिकेचा निकाल लागून जवळपास 130-140 दिवस झाले, तरीसुद्धा यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. कारण 90 दिवसाच्या आत त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे आणि तो न झाल्यामुळे 55-60 संदर्भातला निर्णय न आल्यामुळे आता या संदर्भातली एक याचिका, ज्याला आपण म्हणतो अवमान याचिका, ती दाखल करण्यात आलेली आहे. याचिकाकर्ते जे विठ्ठल सरगर आहेत सर, त्यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टमध्ये राज्य सरकारच्या विरोधामध्ये आता अवमान याचिका दाखल झालेली आहे. आणि ही अवमान याचिका दाखल झाल्यामुळं कोर्ट त्याला कशा पद्धतीनं बघतं किंवा कोर्ट यावरती काय पुन्हा निर्णय देतं हे आपल्याला पाहावं लागेल. परंतु अवमान याचिका दाखल झाल्यामुळं मला असं वाटतं की राज्य सरकार यावरती आता लवकरच निर्णय त्या ठिकाणी घेण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये 55-60च्या संदर्भामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे. आता 55-60च्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर त्या दिवशी एक 2-4 दिवसाआधी अनेक जण मुंबईमध्ये त्या ठिकाणी आलेले होते. 55-60 संदर्भात काम करताना त्या ठिकाणी दिसत होते. परंतु यामधले काही लोकांची मागणी अशी होती की आम्ही जे याचिकाकर्ते आहोत, किमान आम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट द्या. आम्ही जे आहोत आम्हाला त्या ठिकाणी सामावून घ्या. आणि सामावून जर घेतलं तर आम्ही ती याचिका त्या ठिकाणी म्हणजे हे करू. तर निर्णय असा घेता येणार नाही किंवा निर्णय असा राज्य सरकार त्यावरती घेऊ शकत नाही. कारण जे त्या याचिकेमध्ये आहेत, परंतु जे मेरिट क्रॉस करत नाही, मेरिटमध्ये नसतील, तर त्यांना राज्य सरकार घेऊ शकत नाही. हे तेवढंच सत्य आहे. त्यामुळे जे याचिकाकर्ते त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, परंतु त्यांचे मार्क्स ते मेरिटमध्ये नसतील, अशा लोकांना, याचिकाकर्त्यांना त्या ठिकाणी सामावून घेतल्या जाणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. यामध्ये राज्य सरकार आता कुठला पर्याय त्या ठिकाणी म्हणजे हे निवडतं ते महत्त्वाचं आहे. परंतु मी जे तुम्हाला सांगतो की याचिकाकर्त्याला सामावून घ्या, असं होणार नाही. जी टीम होती ती टीम स्वार्थीपणे आणि फक्त वैयक्तिक पद्धतीने काम करत असल्याचं या ठिकाणी दिसत होतं. पण आता जी याचिका परत एकदा अवमान याचिका दाखल केली आहे, त्यामध्ये सरगर सरांनी पूर्ण यादी रिवाईज करण्याची त्या ठिकाणी त्याची मागणी केलेली आहे. आता केंद्र सरकार यावरती सुप्रीम कोर्ट यामध्ये काय निर्णय घेतं ते आपल्याला पाहावं लागेल. आणि राज्य सरकारसुद्धा काय निर्णय घेतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. यादी जरी रिवाईज झाली नाही तरी मेरिटच्या वर किती लोक बाहेर पडले, त्या लोकांना तेवढ्या जागा त्याच्यामध्ये ॲड करून त्या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे. जर तेवढ्या जागा द्यायच्या असतील तर मग भरती प्रक्रियामध्ये ज्या जागा अपलोड झालेल्या आहेत त्या जागेंचं काय, हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. कारण जागा जर आपण बघितल्या जिल्हा परिषदच्या, तर ह्यावेळेस सर्वात जास्त झेडपीच्या जागा आलेल्या आहेत.
जवळपास 9,500 9,500 जागा जवळपास जिल्हा परिषदच्या आहेत आणि बघायचं झालं तर विथ इंटरव्ह्यूपेक्षा विदाऊट इंटरव्ह्यूचे जे जागा आहेत त्या सर्वाधिक आहेत. त्यामुळे ह्या जागा जर अपलोड झालेल्या आहेत आणि जर निर्णय जर त्यांनी दिला की जे क्रॉस केलेले मेरिट अशा उमेदवारांना घ्यायचं तर किमान ते 3,000 जवळपास त्या ठिकाणी निघतील आणि मग ह्या जागा काय हा एक प्रश्न पडतो. त्यामुळे राज्य सरकारला द्विधा मनस्थितीमध्ये आहे की नेमकं काय करायचं. यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की आता जवळपास 6,000-7,000 लोकांचे प्रमोशन झालेले आहेत. म्हणजे जे शिक्षक उपशिक्षक होते ते कोणी मुख्याध्यापक, वरिष्ठ मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी या पद्धतीचे त्या ठिकाणी नियुक्त्या त्यांना दिल्या गेलेल्या आहेत. कोणाला विषय शिक्षक असतील विषय शिक्षक. तर बऱ्याच जागा ज्या आहेत त्या जागा आता रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे 6,000-7,000 जागा पुन्हा जिल्हा परिषदच्या रिक्त झाल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं आणि एकीकडनं जर आपण बघितलं तर आता यांचीसुद्धा मागणी सुरू आहे. जे जुने शिक्षक आहेत त्यांची मागणी सुरू आहे की लवकरात लवकर आमचीसुद्धा बदली प्रक्रिया त्या ठिकाणी हाती घ्यावी, ती राबवावी असं चालू आहे. आज मुख्यमंत्री यांच्याशी त्यांची बैठक होती असं कळलं, परंतु बैठक झाली का नाही किंवा त्यांना ती वेळ दिली का नाही या संदर्भामध्ये अजून माहिती मिळाली नाही. परंतु आज त्यांची बैठक होती आणि त्यांनी मागणी केली होती की लवकरात लवकर म्हणजे शिक्षक भरती थांबवून त्या ठिकाणी आम्हाला जे काही बदल्या आहेत त्या बदल्या सुरू कराव्यात आणि आम्हाला त्या ठिकाणी बदल्यामध्ये चान्स द्यावा अशी त्यांची ही मागणी आहे. ती घेऊन आता काही संघटना त्यांच्या काम करत आहेत. मला असं वाटतं की हे काम 1-2-3 महिन्याआधी जर केलं असतं तर त्यांची बदल्या प्रक्रियासुद्धा या ठिकाणी झाल्या असत्या. परंतु काम आयत्या वेळेला भरतीच्या अनुषंगानं भरती जवळ आली तेव्हा केलं. त्यामुळं अनेक भरतीमधल्या उमेदवारांना ते विरोध करतायत त्याला, कारण त्यांना असं वाटतं की मग भरती लांबली तर खूप काळ त्या ठिकाणी ती लांबू शकते. त्यामुळं आता यावरती काय निर्णय घ्यायचा ते राज्य सरकार घेईलच. परंतु आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भरतीच्यामध्ये आलेल्या आहेत. 55-60चा विषय आहे, त्याचा काही संबंध नाही आहे त्या नवीन भरतीशी. परंतु यादी जर रिवाईज केली तर 3,000 जागा जर यादी रिवाईज करणं किंवा मग जे मेरिटचे लोक आहेत त्यांना सामावून घ्यायचं असेल तर जेवढे सामावून घेणार आहेत तेवढ्या जागा त्या राज्य सरकारला त्या ठिकाणी ठेवाव्या लागतील किंवा त्यांना ते द्यावं लागतील. सरकार त्या ठिकाणी कसं बघतं ते पाहावं लागेल. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे हे बदली प्रक्रिया त्याकडे कसं लक्ष देते हे आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, तब्येत बरोबर नाही आहे. काल ॲडमिट होतो, 2 सलाईन लावले होते. आज व्हिडिओ बनवण्याचं काही कारण नव्हतं, पण अनेकांचे कॉल मेसेज सुरू आहे म्हणून भरतीच्या संदर्भामध्ये जी काही माहिती होती ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. BP लो आहे, हार्टबीट पण जास्त आहेत, म्हणजे 70पर्यंत BP होती. त्यामुळं व्हिडिओ काय बनवायची हे नव्हते, म्हणजे मानसिकता नव्हती, परंतु अनेकांचे फोन मेसेज त्यांना उत्तर देणं एवढं शक्य नाही. त्यामुळं मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवतो. त्यामुळं आवाजामध्ये किंवा व्हिडिओ बनवत असताना काही मध्ये अडकलं असेल किंवा काही तुम्हाला कळलं नसेल तर या व्हिडिओसाठी तेवढं थोडंसं एक्सक्यूज करा, जेवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.